आणि या खंडेरायाच्या चरणी, गावकऱ्याच्या चरणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणत्या आणखी शेतकऱ्यांना काही भूमिका आपल्या इथली मांडायची असेल काही बसा ना खाली. महिलांना कोणाला बोलायचंय? कोणत्या महिला? नाही, या विषयात बोलू द्या. ऐक ना, शेती विषयातच बोलते, बाकी विषय नाही. आपण या शेतीच्या विषयी, अतिवृष्टीविषयी कोणाला काही बोलायचंय? शेतकऱ्यांपैकी कोणाला बोलायचंय का बाबा? या या, काय नाव तुमचं? कोण बोलतंय? या बाबा. काय नाव? माधवराव आंधळे. हे शेतकरी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी संवाद साधतात. बाकी बसा जरा. सर, यावर्षी मे मध्येच पाऊस सुरुवात झाली. मे मध्ये शेतीची पूर्ण नुकसान झाली. इतकी नुकसान झाली की त्या रानामध्ये आम्हाला अक्षरशः जाता सुद्धा येत नव्हतं. मे महिन्यामध्येच, की ज्या वेळेला आम्हाला नांगरायचं असतं, पाळी घालायची असती, त्या शेतीची मशागत करायची असती, त्याच वेळेला निसर्गाने आमच्यावर हल्ला केला. आणि त्या हल्ल्याला आम्ही कसं तरी सामोरं गेलो. ट्रॅक्टर लावली, JCP लावल्या, शेत दुरुस्त केलं. आमच्या घरामध्ये होतं सोनं नाणं ते विकलं, त्याचं बी खरेदी केलं, खत घेतलं, पेरणी केली, फवारलं. लेकराला औषध नाही दिलं, पण आम्ही पिकाला औषध दिलं सर. एवढं आम्ही त्याच्यावर प्रेम केलं. आणि अगदी ते शेंगा लागायच्या, त्याला कणीस यायचं, त्याला आम्हाला पीक प्राप्त व्हायचं. आमचं कुटुंब अगदी आनंदामध्ये होतं की यावर्षीची दिवाळी आम्ही निश्चितच असणार आहे. चांगल्या प्रकारे आम्ही आनंदित यावर्षीची दिवाळी हे करू. आमच्या मुलाला चांगलं शिक्षण देत अशी आमची अपेक्षा होती. पण झालं गंमत अशी, पीक काढायला याच्या टायमाला एवढा निसर्गाने कोप केला, एवढा निसर्गाने कोप केला की अक्षरशः अख्खं पीक वाहून गेलं. जागेवर तेच पीक सडलं. जसं पीक सडलं तशी आमची मानसिकता सुद्धा सडली. मध्यंतरी आम्ही बातम्यावर खुश होतो, आमच्या मोबाईलवर बातम्या होत्या. सरकार सांगत होतं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. पण शेतकऱ्याच्या पाठीशी खंजर खुपसण्यासाठी आहे सरकार का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आहे? हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एकदा सांगितलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पाठीमागे कशासाठी उभा आहात हे आम्हाला प्रश्न या मुख्यमंत्र्यांना यावर्षी विचारायचा आहे. दिवाळी गोड होईल असं आम्हाला सांगितलं होतं. त्या आशेवर आमच्या डोळ्यातले पाणी आम्ही पुसलं की सरकार निश्चित आमच्या पाठीमागे उभा आहे का, आमची दिवाळी गोड होणार आहे का? आज तागायत एकाही शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी, नुकसानीसाठी एकही रुपया सर आम्हाला प्राप्त झालेला नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्वाचं सांगतो, एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला? काय आमचा दुर्दैव असेल, काय आमचं चुकत असेल, का आम्ही इतकं पाप करत असतो हेच आम्हाला कळत नाही. किती लबाड बोलो, क्षणाक्षणाला लबाड बोलो, क्षणाक्षणाला लबाड बोलो. आता त्याची सीमा झालेली आहे सर. याच्यामधून काहीतरी मार्ग काढताना अशी अपेक्षा आहे. म्हणून आम्ही जवळजवळ 32 किलोमीटर त्या ठिकाणी परत आलेलो आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.